महाराष्ट्रातील बहुजन संघटक पेजवर असलेल्या श्रोत्यांना अशोक सरस्वतींचा सप्रेम जय भीम. नमो बुद्धाय. मी सर्वप्रथम बहुजन संघटक पेजचे संचालक राहुलजी खांडेकर यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की या ज्वलंत मुद्द्यावरती व्यक्त होण्यासाठी मला जी संधी मिळाली त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे. बंधू आणि भगिनींनो, महाबोधी विहार बुद्धगया मुक्ती आंदोलनाचा आजच्या तारखेला बौद्ध भिक्खूंनी जे आमरण उपोषणाची प्रक्रिया सुरू केली त्यामुळे परत हा विषय जगाच्या समोर आलेला आहे. फक्त हा मुद्दा भारताचा नाही, हा मुद्दा सर्व जगाचा आहे. कारण जगामध्ये असा कोणता देश नाही की त्या देशामध्ये महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्धाचे आणि बाबासाहेब आंबेडकरांचे, दलाई लामांचे, पूज्य गुरुजी सत्यनारायणजी गोयनकांचे तिथे त्यांना मानणारे लोक नसतील, संघरक्षित भंतेंना मानणारे लोक नसतील जगामध्ये. आणि या महाविहार बुद्धगयेचा संबंध संपूर्ण जगाच्या बौद्धांशी संबंधित आहे. तो त्यांच्या भावनेचा, आस्थेचा आणि हक्काचा असा तो विषय आहे. आणि म्हणून यावर महाराष्ट्रातील सर्व न्यायप्रिय लोकांनी, मग तो कोणत्याही धर्माचा असेल, कोणत्याही पक्षाचा असेल, कोणत्याही विचारधारेचा असेल, पण जगा आणि जगू द्या हा न्याय ज्यांना मान्य आहे तर त्यांच्यासाठी हा विषय आजच्या घडीला चिंतनाचा आणि विचार करण्याचा असला पाहिजे असं माझं प्रांजळ मत आहे. हिंदूंची जी काही श्रद्धास्थानं आहेत ती हिंदूंच्या कब्जात आहे, असायलाही पाहिजे. मुसलमानांच्या मस्जिदी मुसलमानांच्या ताब्यात आहेत, शिखांची गुरुद्वार शिखांच्या ताब्यात आहेत, ख्रिश्चनांची चर्च ही ख्रिश्चनांच्या ताब्यात आहे, पारशांची आग्यारी, जैनांचे मंदिर हे त्या त्या धर्माच्या लोकांच्या ताब्यात आहे. महाबोधी विहार बुद्धगया हे एकमेव असं पवित्र स्थान आहे की ते बौद्धांचं असताना ते बिहार सरकारने केलेल्या कायद्यामुळे ते बौद्धांच्या ताब्यात नाही. आणि या देशामध्ये जेव्हा एखादा माणूस सत्ताधारी बाहेर देशात जातो तेव्हा तो सांगतो की मी बुद्धाच्या देशातून आलो. मग तो कोणताही असो, प्रधानमंत्री असो, राष्ट्रपती असो, मंत्री असो, एखाद्या कॉलेजचं शिष्टमंडळ असो, ते सर्व भारताच्या बाहेर गेल्यानंतर मोठ्या अभिमानाने सांगतात की मी बुद्धाच्या देशातून आलो. परंतु एक कालखंड असा आला की या देशातून बुद्ध आणि त्याचा धम्म हा या ठिकाणाहून लुप्त झाला. आपोआप तर लुप्त होत नाही,
तो लुप्त करण्यात आला. तो लुप्त करण्याचाच एक मोठा इतिहास आहे. सम्राट अशोकाने देशामध्ये एकूण 84,000 स्तूप निर्माण केलेत. हा पूर्ण भारत, ज्याला जम्बूद्वीप म्हणत होते, अफगाणिस्तान पासून तर ब्रह्मदेशापर्यंत या ठिकाणी अशोकाचं साम्राज्य होतं. आणि या साम्राज्यामध्ये बुद्ध धम्माचं शासन होतं. लोकांच्या मनावरती बुद्धाचे समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुत्व, मैत्री, करुणा, शांती, अहिंसा या मूल तत्वांचं अधिराज्य होतं. लोकांच्या मनावरती बिंबवण्याचा प्रयत्न देवनाम प्रिय सम्राट अशोक करीत होते. आणि त्यामुळं काही लोकांच्या स्वार्थावर, विशेषतः ब्राह्मणांच्या स्वार्थावरती त्यामुळं गदा आली होती. कारण त्यांचं जे जगणं होतं ते शोषणावर आधारित होतं. ब्राह्मणी तर लोकांचं शोषण करावं, त्यांना खोटं सांगावं, त्यांना भ्रमिष्ट करावं, त्यांना भयग्रस्त करावं, त्यांना लोभ दाखवावा आणि त्याच्या वरती आपण जगावं, ही वैदिक ब्राह्मणांची सतत चालणारी प्रक्रिया होती. आणि यज्ञ संस्था हा त्यांचा प्रमुख भाग होता. आणि चातुर्वर्ण व्यवस्था हा त्याचा दुसरा प्रमुख भाग होता. अशोकाच्या राज्यामध्ये जेव्हा बुद्धाच्या विचाराचं प्रचलन आलं, बुद्धाचा धम्म जेव्हा लोकमान्य झाला आणि संपूर्ण भारत हा बौद्धमय झाला, त्यावेळी प्राण्यांच्या हिंसेवरती बंदी आणल्या गेली. यज्ञामध्ये हजारो निरपराध प्राण्यांची, मुक्या प्राण्यांची हत्या केली जायची धर्माच्या नावावर. सम्राट अशोकाने त्यावरती बंदी आणली आणि त्यातून जो ब्राह्मणांना मिळणारा जो पैसा होता, जो लाभ होता, तो लाभ मिळण्यापासून ब्राह्मण वर्ग वंचित व्हायला लागला. सम्राट अशोकाने त्यांना अनुदाने सुरू केली. कारण जुना हिंसेचा मार्ग, यातून जरी तुम्हाला लाभ असेल तरी मुक्या प्राण्यांच्या वरती दया करणं आपला मानव धर्म आहे आणि म्हणून त्याची हत्या करण्याची परवानगी हे राज्य देत नाही. जोपर्यंत तुम्ही दुसरा व्यवसाय तुमच्या अंगवळणी पळत नाही तोपर्यंत हे राज्य तुम्हाला अनुदान देईल. म्हणजे त्यांना उपवासी राहील अशी अवस्था, अशी परिस्थिती अशोकाने त्यांच्यावर येऊ दिली नाही. पण दुष्ट लोक राग धरून ठेवतात. शत्रुत्व हा त्यांचा पिंड असतो. आणि अशोकाचा पोरगा तोही शूर होता. अशोकाचा नातू बृहद्रथ हाही शूर होता. सम्राट बृहद्रथ हा शूर जरी असला तरी धर्माप्रमाणे आचरण करणारा असल्यामुळं
कपटीपणा हा त्याच्यामध्ये नव्हता आणि त्याच्यामुळं कपट ओळखण्याचं जे कौशल्य पाहिजे ते त्याच्यामध्ये नव्हतं. पुष्यमित्र शृंगाने कट रचला आणि बृहद्रथाचा खून केला. आता हा जो ऐतिहासिक भाग आहे हा खूप लांब आहे, आपला तो प्रमुख विषय नसल्यामुळं आपण हा मुद्दा फक्त इथे लक्षात घेऊया की वैदिक ब्राह्मणांचा जो पक्षधर होता तो पुष्यमित्र शृंग ब्राह्मणांच्या कटानुसार कटकारस्थानानुसार त्यांनी बृहद्रथाची हत्या केली आणि राज्य आपल्या ताब्यात घेतलं. त्यावेळची प्रथा होती, राजा गेला मारला गेला, दुसरा जो राजा येईल तर लोक त्याला राजा म्हणून स्वीकारायचे. आणि त्यांनी फरमान सोडले, बुद्ध विहार असतील ते पाडून टाका, तोडून टाका, बुजवून टाका, आणि नसेल तर त्याच्यामध्ये वैदिकांच्या देवी देवतांच्या मूर्तीची स्थापना करून त्याचं ब्राह्मणीकरण करा, बौद्ध भिक्खूंची कत्तल करा आणि 100 सोन्याच्या मोहरा बक्षीस म्हणून घेऊन जा. या देशात जर जिवंत राहायचं असेल तर प्रत्येक व्यक्तीला एका बौद्ध उपासकांची हत्या करणं आवश्यक ठरवल्या गेले. आणि त्यामुळे जे बौद्ध उपासक होते त्यांनी उपासना करणं सोडून दिलं. आणि एक क्षण असा आला, एक दिवस असा आला की या देशातला तमाम बौद्ध हा आपण बौद्ध होतो हे विसरून गेला. कारण अनेक पिढ्या जीव वाचवण्यासाठी राजा बोले दळ हाले या न्यायानुसार बुद्धाचं नाव देखील घेत नव्हते. आणि अनेक पिढ्यानंतर लोकांना विसर पडला. इंग्रजांचं राज्य आलं. कनिंगहम नावाच्या पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्याने चीनच्या प्रवासी जे आले होते त्यांचं प्रवास वर्णन वाचलं आणि त्यांनी जे काही संदर्भ दिले तर त्या संदर्भानुसार त्यांनी शोध घेणं सुरू केलं. आणि त्यानुसार बुद्धगयेचा महाविहाराचा शोध लागला, सारनाथचा शोध लागला, कुशीनाराचा शोध लागला, लुंबिनीचा शोध लागला. धम्मलिपीच्या माध्यमातून शिलालेख सापडले आणि भारताच्या कानाकोपऱ्यात कुठे कुठे स्तूप होते, कुठे कुठे बुद्ध गेले, कुठे कुठे लेण्या आहेत याचा लेखाजोखा प्राप्त झाला. ब्रिटिश अधिकारी हा भलेही धर्मानं बौद्ध नव्हता, तो ख्रिश्चन होता, पण तो कपटी नव्हता. ते लोक इतिहासावरती प्रेम करणारे होते. खरा इतिहास लोकांच्या समोर गेला पाहिजे या नीतिमत्तेचे होते. आणि त्यांनी जेव्हा पाहिलं बुद्धगयेला लोक त्या मंदिरामध्ये पूजा करायला येतात, पण कसे येतात? मातीचं ढेकूल उचलतात आणि मातीचं ढेकूल बुद्धाच्या मूर्तीला फेकून मारतात आणि हात जोडतात. त्याला ते ढेकल्या बाबा म्हणायचे, कारण ढेकूल मातीचं ढेकूल फेकून मारून राहिले. अशी परिस्थिती महाबोधी विहाराची या वैदिक ब्राह्मणांनी करून टाकली होती. सिलोन मधून अनागारिक धम्मपाल आले. हा पण ख्रिश्चन घरात जन्मास आलेला महापुरुष बौद्ध धर्म घेतला आणि भारताच्या भूमीवर
जिथे बुद्धाचा जन्म झाला त्या भूमीत बुद्ध धम्माचा शोध घेण्यासाठी अनागारिक धम्मपाल इथे आले आणि त्याने बुद्ध गया या मंदिराचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला. हे मंदिर वैदिक ब्राह्मणांच्या ताब्यात होतं. देवाला चढवण्यात आलेला जो भोग असतो, ज्या वस्तू असतात त्या ब्राह्मणांना मिळत, दान येणार हे ब्राह्मणांना मिळत असे आणि ते धनवान होत असत. आणि त्यामुळं ते जे महाविहार आहे त्या महाविहारावरती त्यांचा हक्क ते सोडायला तयार नव्हते. हा प्रश्न, ही समस्या अनागारिक धम्मपालांनी जागतिक बौद्धांपर्यंत नेली आणि महाबोधी विहार मुक्तीचं आंदोलन याचा पहिला प्रणेता म्हणून अनागारिक धम्मपाल यांनी आपलं नाव अजरामर केलं. त्यांच्या त्या प्रयत्नानंतर कालांतरानं बिहार सरकारनं एक कायदा केला. 4 बौद्ध, 4 हिंदू ब्राह्मण आणि त्या गया जिल्ह्याचा एक कलेक्टर, त्याला अध्यक्ष बनवलं आणि ते व्यवस्थापन या 9 लोकांकडे सोपवलं. पण हे जे 4 बौद्ध भिक्खू त्यांनी घेतले हे त्यांच्या हाताखालचे बाहुले किंवा नकली बौद्ध भिक्खू, आणि 4 ब्राह्मण होतेच आणि कलेक्टर हा ब्राह्मणच असायचा. तेव्हापासून आजपर्यंत जगातून बुद्ध गयेच्या महाविहाराला अब्जावधी रुपये येतात आणि त्या रुपयाचा अपहार करून बुद्धाच्या धम्माला नष्ट करण्यासाठी तो पैसा वापरला जातो. जागतिक बौद्ध परिषदेमध्ये हेच भामटे जातात आणि कारण इथला बौद्ध उपासक शिल्लक राहिला नव्हता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा धम्मदीक्षा घेतली आणि गावागावात बुद्धाला मानणारा माणूस तयार झाला तेव्हा बुद्धाच्या मार्गाने जाणाऱ्या माणसांचं बळ हे वाढलं. तिबेटमधून आलेले जे बौद्ध होते ते बिचारे निराश्रित होते, आश्रित होते आणि आश्रित माणूस हा सरकारच्या, कोणत्याच सरकारच्या विरुद्ध हा काही बोलू शकत नाही आणि त्यामुळं बुद्ध गयेच्या बाबतीत कोणी बोलायला तयार नव्हतं. जपानवरून आर्य नागार्जुन भंते सुराई ससाई हे भारतात आले आणि त्यांनी महाविहार, बुद्ध गया महाविहाराच्या मुक्तीचं आंदोलन परत सुरू केलं आणि जगाच्या वेशीवरती हा मुद्दा पुन्हा टांगला गेला. जगातून या गोष्टीवरती चिंता व्यक्त केल्या गेली. सुप्रीम कोर्टात केस आजही भंतेजी लढतायत. फार उपाय कौशल्य योजून सुरेश ससाई भंतेंनी हे आंदोलन चालवलं. पण आता भंतेजींच्या प्रकृतीचा, वयाचा विचार करता ते आंदोलन आता जवळपास त्या आंदोलन उभं करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये राहिलेली नव्हती. परंतु गेल्या 1 वर्षापासून शिलीगुडीचे आकाश लामा या बौद्ध उपासकांनी पुन्हा एकदा या बुद्ध गया महाविहार मुक्तीच्या आंदोलनाला ऊर्जा दिली आणि भारताच्या कानाकोपऱ्यातून जे पारंपरिक बौद्ध होते ते मग हीनयानी असो, महायानी असो, वज्रयानी असो की तंत्रयानी असो,
हे सारे भिक्षू आणि बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारे भिक्षू हे सर्व आकाश लामांच्या नेतृत्वात एकदा पुन्हा एकवटले आणि या आंदोलनानं जोर धरला. आम्ही पटण्याच्या मोर्चात होतो. आकाश लामांनी जेव्हा आवाहन केलं, बुद्ध विहार समन्वय समिती त्या आंदोलनामध्ये सहभागी झाली. आताच जे आंदोलन आहे ते बौद्ध भिक्खूंनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. या आंदोलनाला भारताच्या कानाकोपऱ्यात असलेल्या सर्व बौद्धांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे. बौद्ध भिक्खू उपोषणाला बसतील हे मानायचं नाही की हे सरकार 10 दिवसाच्या 15 दिवसाच्या 20 दिवसाच्या आंदोलनाला मानेल, या भ्रमात राहण्याची गरज नाही. कारण ज्याच्याजवळ सत्ता असते तो खोट्याचं खरं करत असतो. प्रसार माध्यम त्यांचीच बाजू उचलून धरतात. परंतु आता सोशल मीडियाच्या मुळे स्वतंत्रपणे एक यंत्रणा सुरू झाली आणि बौद्धांपर्यंत वास्तवता त्याच्या नजरेसमोर यायला लागली. या आंदोलनात महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या लोकांनी टप्प्याटप्प्याने जावं. बौद्ध भिक्खूंनी उपोषणामध्ये सहभाग घ्यावा. 10 लोक बसले असतील, 6 लोकांची तब्येत खराब झाली, पोलिसांनी त्यांना दवाखान्यात नेलं असेल, तर दुसऱ्यांनी तिथे बसावं आणि उपासकांनी त्याच्या समर्थनार्थ तिथे एकत्रित व्हावं. त्याच्यासाठी लागणारा जो पैसा आहे तो पैसा पुरवावा आणि त्यांनीही टप्प्याटप्प्याने जावं आणि हे आंदोलन शांततेनं कटील झालं पाहिजे. हिंसेचा गालबोट या आंदोलनाला लागू नये. नाहीतर आतापर्यंतच आपण हिंसेचा मार्ग अवलंबला असता, परंतु भगवान बुद्ध हिंसेला सहमती देत नाही. आणि म्हणून भारतामधले जे लोक बुद्धाला मानतात त्यांनी या महाबोधी आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देण्यासाठी तन मन धन हे त्या ठिकाणी अर्पण केलं पाहिजे. अन्याय करणारा किती मोठा होतो त्याचा अतिरेक जेव्हा होतो त्यावेळी त्याला एक दिवस तरी त्यातून काढता पाय घ्यावाच लागतो. सत्यमेव जयते हे जे ब्रीद वाक्य आहे, या ब्रीद वाक्याचा विचार करता सत्याचा एक दिवस विजय होतोच. बुद्ध गया, बुद्धांनी जिथे ज्ञान प्राप्त झालं केलं ते फार पवित्र स्थळ आहे. भगवान बुद्ध भिक्षूंनी जेव्हा बुद्धाला विचारलं की भगवान तुम्ही गेल्यानंतर आमच्यासाठी पवित्र स्थळ कोणती आहेत, तर बुद्ध सांगतात लुंबिनी, बुद्धगया, सारनाथ आणि कुशीनारा हे तुमचे 4 धाम आहेत. या 4ही ठिकाणी उपासकांनी बौद्ध भिक्खूंनी पवित्र स्थळ म्हणून जावं. बुद्धगया यानुसार सगळ्या बौद्धांच्या साठी
जसं पवित्र स्थळ आहे तसं साऱ्या विवेकी लोकांसाठीही पवित्र स्थळ आहे. विवेकी लोक हे सगळ्या धर्मात आहेत. जसे अविवेकी लोक सगळ्या धर्मात आहेत तसे अविवेकी लोक पण सगळ्या धर्मात आहेत. आणि माझं आव्हान जे आहे ते विवेकी लोकांना आहे की ते न्यायाचे पक्षधर असतील. तुम्ही कोणत्याही धर्माचे असा, पण हे बौद्धांचं तीर्थक्षेत्र आहे, हे बौद्धांचं मंदिर आहे, विहार आहे, हे बौद्धांचं श्रद्धास्थान आहे, उपासना स्थान आहे. जगातले बौद्ध तिथे येतात तेव्हा त्याचा ताबा बौद्धांच्या ताब्यात पाहिजे. गैरबौद्धाच्या हातात त्याचा ताबा देणे म्हणजे त्या पवित्र स्थळाची विटंबना केल्यासारखं आहे. आणि ते प्रतिक्रांती करण्याचा जो इरादा आहे या लोकशाहीमध्ये देखील तो इरादा अजूनही यांचा कमी झालेला दिसत नाही. आणि अलीकडच्या काळात 10 वर्षामध्ये तर या गोष्टीला जणू काही ऊत आलेला आहे. अतिक्रमण करणे, आक्रमण करणे, दुसऱ्याच्या धर्माला नेस्तानाभूत करणे, दुसऱ्या धर्माच्या लोकांची नासाडी करणे, हे जे प्रकार सुरू आहेत हे देशाला कलंकित करणारे आहेत. भारतीय लोकांच्या इज्जतीला ते खराब करणारे आहेत. आणि म्हणून जर बाबरी मस्जिद ही रामाच्या जन्मस्थळी बांधली असा कांगावा करून इतके वर्ष आंदोलन करणारे लोक साकेतला अशोकाने बांधलेलं महाविहार, साकेतचं महाविहार पाडून तिथे बाबराने मस्जिद बांधली, पण बळ कमी असल्यामुळं हे आंदोलन ते करू शकले नाही. आणि या लोकांनी त्याला अयोध्या हे नाव दिलं कारण तिथे अशोकाने युद्ध न करण्याचं धोरण अवलंबलं होतं. त्या राजाने अशोकाचं मांडलिकत्व स्वीकारलं होतं म्हणून अयोध्या, जिथे हे स्थळ आता या स्थळावर युद्ध होणार नाही. आणि अशोका युद्ध करण्याच्या विरोधात गेलेला होता. आणि जेव्हा बाबरी मस्जिद पाडली आणि राम मंदिर जेव्हा बांधण्यासाठी उत्खनन ते खोदकाम झालं तर त्यातून बुद्धाच्या मूर्ती निघाल्या, अशोक चक्र निघाले, हे सारे बुद्धाचे जे काही अवशेष आहेत तेच निघाले. हे सोशल मीडियामुळं लोकांच्या लक्षात आलेलं आहे. आम्हाला काही मेलेले मुर्दे उकरून काढायचे नाही, पण जे अस्तित्वात आहे बुद्धगया महाविहार हे अस्तित्वात आहे. आणि अस्तित्वात असलेलं आमचं आस्थास्थान, तुमचं आस्थास्थान जसं तुमच्यासाठी महत्वाचं वाटते तसं इतरांनाही त्यांचं आस्थास्थान हे महत्वाचं वाटत असते. ही साधी नीती, ही साधी रीत, माणुसकी वैदिक ब्राह्मणांनी मानली पाहिजे. अर्थात ते मानणे हा त्यांचा स्वभाव नाही आहे. बिहार सरकार लोकशाही मार्गानं सत्ता जर चालवत असेल तर बिहार सरकारने तो जो जुना कायदा आहे तो जुना कायदा मोडून टाकावा आणि नवा कायदा करून बौद्ध गया महाविहाराचं व्यवस्थापन हे 100% बौद्धांच्या हातात द्यावं, हीच या आंदोलनाची फलश्रुती ठरेल. आणि जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत शांततापूर्ण मार्गाने बौद्ध उपासक आणि विवेकी लोक जे इतर धर्माचेही असतील, जगातले लोक हे आंदोलन करत राहतील. आणि एक दिवस मला आशा आहे की महाविहार, बुद्धगयेचं महाबोधी महाविहार ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त होईल आणि बौद्धांच्या ताब्यात ते
दिल्या जाईल अशी आशा बाळगतो आणि तमाम बौद्धांना आणि न्यायप्रिय सर्व धर्माच्या लोकांना आणि सरकारला पण मी विनंती करेल की या प्रश्नाकडे आपण न्यायबुद्धीनं पाहावं आणि बौद्धांना हे त्यांचं धार्मिक स्थळ त्यांच्या ताब्यात द्यावं एवढीच आशा बाळगतो आणि मी माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देतो. नमो बुद्धाय. जय भीम.